Good morning to all of you. Publicly at large. सैनिक समाज पार्टीची विधानसभेच्या निवडणुकीची जी लढण्याची आणि जिंकण्याची तयारी पूर्ण झाली आहे. रोजच्या रोज अपडेट आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलबीर सिंग परमार साहेबांना कळवित असतो. लेखाद्वारे आणि व्हिडिओद्वारे अपडेट हे सबमिट केले जातात आणि दिवसभरचा गोषवारा, कालचा गोषवारा आज सकाळी कलेक्ट केला जातो. आमचे काल सुरेश शिंदे साहेब कोकणातले सैनिक समाज पार्टीचे द्वार खोलणारे योद्धे यांनी फोन करून कोकणातील गोषवारा मला कळवला. कोकणातली तयारी त्यांनी सांगितली. त्याचप्रमाणे जसे तुकाराम डफळ असतील, सौ जयश्रीताई पाटील असतील आणि इतर सर्व उमेदवार हे आपापल्या मतदारसंघामध्ये तर रोजच्या रोज जनसंपर्कात आहे, जनतेच्या संपर्कात आहे आणि आपापल्या विभागातील थेट नागपूर पासून कोकण आणि इकडे धुळे, नंदुरबार पासून तर कोल्हापूर पर्यंतचे सर्व सैनिक समाज पार्टीचे योद्धे कामाला लागले आहेत. आपापल्या विभागातील उमेदवारांच्या याद्या ते पाठवत आहेत. इच्छुक उमेदवारांना ते कलेक्ट करत आहेत आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये तर त्यांनी धुवाकूळ घातलेलाच आहे. परंतु विभागातील उमेदवारांना सुद्धा कसं निवडून आणता येईल, कसं अल्प खर्चात निवडून आणता येईल याची रणनीती तयार केलेली आहे. आणि ती रणनीती म्हणजे सैनिक समाज पार्टीची विधानसभेच्या निवडणुकीची तयारी, लढण्याची आणि जिंकण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मतदार बरोबर जोडला आहे, जनता बरोबर जोडली आहे आणि उमेदवारही तयार आहे. सोशल मीडियावर आम्ही रोजच्या रोज आम समाजातील सज्जन नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत. प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या बगल बच्चाच्या पर्यंत नाही आणि त्यांनी जरी आमचा व्हिडिओ किंवा लेख वाचला तरी ते आमच्याकडे येतील अशी आमची विचारधारा आहे. कारण हे सैनिक समाज पार्टीचं सरकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे. म्हणून महाराष्ट्रातील 9 ते 10 करोड मतदार राजा सैनिक समाज पार्टीच्या रोजच्या लेखाची आणि व्हिडिओची वाट पाहत आहे आणि ते मतदान करण्यासाठी तयार झालेले आहेत. उमेदवार तयार आहेत, जनता तयार आहे, काही बाकी राहिलं नाही. इतर पक्षांचं जे TV चॅनलवर जाहिरात येते, भाषण येतं किंवा पेपरला जाहिरात येते तर जनता आपल्या हातात रिमोट ठेवते आणि नेत्याचं भाषण, नेत्याची जाहिरात आल्याबरोबर चॅनल बदलते. हे त्यांना कल्पना पण नाही. आणि हाच समाज, हा सज्जन समाज हा जागा झाला आहे आणि तो रोज सैनिक समाज पार्टीच्या विचाराचा, आयडिओलॉजीचा अभ्यास करत आहे. आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी झाली आहे आणि निवडणूक लढवण्याची तयारी झाली आहे, तसेच जिंकण्याची तयारी झाली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याची तयारी झाली आहे. ती आम समाजाने केली आहे. म्हणून आम समाजातील सज्जन नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा महाराष्ट्रातील विधानसभेच्या तयारीचा विजय असो.